देशातल्या लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत आणि सध्या चर्चा आहे ती बारामती लोकसभा मतदारसंघातली। माझ्यासोबत बारामतीच्याच खासदार सुप्रियाताई सुळे आहेत। ननंद भाऊजाईची चर्चा आतापासूनच सुरू झालेली आहे, सगळ्या मीडियामध्ये तीच चर्चा आहे। हे दुर्दैव आहे की तुम्ही सगळ्यांनी राजकारण हे कौटुंबिक स्थितीवर आणून ठेवले। दुर्दैव आहे खरं, कारण माझं राजकारण हे कुटुंबाचं नाही आहे, हे जनसेवेचं आहे। मी राजकारणात समाजकारणात तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी एक पॉलिसी मेकर म्हणून आले आणि सातत्याने 3 वेळा बारामती लोकसभा मतदारसंघांनी जी मला कामाची संधी दिली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि मित्र पक्षांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते। आणि अनेक वेळा केंद्रात 15 वर्ष काम करत असताना सातत्याने चांगल्या पॉलिसीज असतील किंवा शेतकरी विरोधी जे धोरण या केंद्र सरकारने केलं आहे किंवा आत्ता पेटीएमचा संपूर्ण पार्लमेंटमध्ये पेटीएमचा मुद्दा एकटे मीच खासदार आहे ज्यांनी मांडलेला आहे, किंवा आता कालचा इलेक्टोरल बॉन्ड्सचा हा जो निर्णय त्याच्यात क्विट प्रोको म्हणजे भ्रष्टाचाराच्या विरोधात जर आत्ता कोण लढत असेल तर आम्ही सगळे विरोधी पक्षातले लढतोय आणि ह्याच्यात सातत्याने भ्रष्टाचार मुक्त भारत कसा होईल याच्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न करू। ताई, तुम्हाला संसद रत्न म्हणजे उत्कृष्ट संसद रत्न पुरस्कार पुन्हा एकदा मिळालेला आहे। अजितदादा असं म्हणतात भाषणं करून संसदपटू होता येत नाही, का इतका दुरावा निर्माण झाला बहीण भावांना? ह्याचं उत्तर तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल, पण संसदेवर हे लोकशाहीचं सगळ्यात मोठं माझ्यासाठी मंदिर आहे आणि हे भाष्य मलाही आश्चर्य वाटलं, कारण हा देश लोकशाहीने चालतो। या देशात जे संविधान आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं त्या चौकटीतच हा देश चालतो। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संसद हे नुसतं संसद भवन नाही आहे, ते आमच्या सगळ्यांसाठी एक मंदिर आहे। आपणही पाहिलं असेल जेव्हा मोदीजी स्वतः निवडून जेव्हा पहिल्यांदा आले आणि भारताचे प्रधानमंत्री झाले, ते तिकडे पहिल्या पायरीवर जाऊन नतमस्तक झाले आणि त्यानंतर ते संसदेत गेले। त्याच्यामुळे संसद हे आमच्या सगळ्यांसाठी एक मंदिर आहे। आणि तुम्ही इतिहास बघा या देशाचा, पंडित जवाहरलाल नेहरू, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर महाराष्ट्रातून YB चव्हाण साहेब असतील किंवा मधु दंडवते असतील, देशात अटलजी, अडवाणीजी, सुषमाजी आणि आत्तापर्यंत गोपीनाथ मुंडेजी, अशी खूप मोठे नेते आम्ही पार्लमेंटमध्ये भाषण करताना चर्चा करताना आम्ही खूप त्यांच्याकडून पॉलिसी लेवलला शिकलो। आणि सुषमाजींबद्दल मला नेहमी आस्था वाटते, कारण का सुषमाजींना मी डिबेट करताना अनेक वेळा पाहिलं। म्हणजे आज आमचं जेव्हा UPAचं सरकार होतं तेव्हा महागाईसारख्या अतिशय संवेदनशील विषयावर अप्रतिमपणे भाषण करून त्याच्यातून मार्ग काढणं विरोधात असताना सुषमाजींसारखा दुसरा संसदपटू नव्हता। त्यामुळे कुठल्याही देशामध्ये ज्याच्यात लोकशाही आहे त्याच्यात भाषण करणं आणि संविधानातल्या ज्या चर्चा आहेत किंवा ज्या संसद भवनमधल्या चर्चा आहेत ह्याला सगळ्यात महत्त्व असतं, कारण का देशाची जी पॉलिसी असते ती भाषण करूनच होते। आणि हे म्हणजे माझ्यासाठी सगळ्यात मोठे 2 आदर्श आहेत पार्लमेंटमध्ये, एक म्हणजे कैलासवासी यशवंतराव चव्हाण आणि दुसरे म्हणजे माननीय मधु दंडवते। त्यांचीच पुस्तकं वाचून आणि त्याच्यातून बोध घेऊन आम्ही पार्लमेंटमध्ये भाषणं करतो। मला आश्चर्य वाटतंय आणि मला वेदना झाल्या की ज्या लोकशाहीसाठी उभा भारतात महात्मा गांधींपासून लोक लढले आणि त्याच लोकशाहीवर अविश्वास ज्या पद्धतीने काल दाखवला गेला हे अतिशय चिंताजनक आहे। मग हा देश लोकशाहीकडून दडपशाहीकडे जावा का, असं काही लोकांचं मत आहे का, अशी मनात कधीतरी पाल चुकचुकते। तुम्ही लोकशाहीचा ताई उल्लेख केलात, काही वेळापूर्वी तुम्ही म्हटलं होतं तगडा उमेदवार त्यांनी द्यावा, काय अर्थ घ्यायचा? नाही, लोकशाहीमध्ये कोणीतरी विरोधात उभं राहणारच ना, आणि राहिलंच पाहिजे, माझा आग्रह राहील। आणि कोणी तगडा उमेदवार असेल माझ्यासारखा तर जरूर त्याच्याबरोबर मी चर्चा करायला कुठेही तयार आहे। तगडा पवार घराण्यातलाच असू शकतो मग, की बाहेरचा असं म्हणायचं? लोकशाही हो, या देशामध्ये टॅलेंटची कमतरता नाही। कोणीही असा गैरसमज करू नये की या देशात टॅलेंट कमी आहे। या देशामध्ये प्रचंड टॅलेंट आहे आणि लोकशाही पद्धतीने। त्याच्यामुळे तगडा उमेदवार माझ्यासारखा जरूर त्यांनी बारामतीसाठी द्यावा। मी चर्चेला त्यांच्या उमेदवाराबरोबर ते म्हणतील ती जागा, ते म्हणतील ती ठिकाण आणि ते म्हणतील ती वेळ तिथे बसायला, कुठल्याही विषयावर बसायला तयार। म्हणजे माझा एक प्रश्न आहे, इंडिया आघाडीला पुन्हा एक खिंडार पडण्याची शक्यता आहे, कमलनाथ जात आहेत भाजपमध्ये अशी चर्चा आहे। म्हणजे ही बातमी माझ्यासाठी शिळी आहे, कारण का बरेच दिवस ही चर्चा माझ्या कानावर दबत्या आवाजात अनेक लोक सांगत होते। त्याच्यामुळे आता
काहीही या देशात होऊ शकतं आणि उन्हाळा वाढत चालला आहे, त्याच्यामुळे आईस बर्फाची गरज आहे. म्हणजे आईस, इन्कम टॅक्स, CBI आणि ED या गोष्टी जशी उन्हाळा वाढेल, इलेक्शन जवळ येईल, तशा कधीतरी आपल्याला वाढलेल्या दिसतील. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय आईसचा उल्लेख केलेला आहे, म्हणजे ED, CBI आणि इन्कम टॅक्स ही जे आहेत त्याचा उल्लेख करत कशाप्रकारे संस्थांच्याद्वारे दबाव टाकला जातो त्याचं उदाहरण खरं तर खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.